तर भावांनो, का विषय मागच्या व्लॉगमध्ये आपण कैकाडी महाराजांचं आणि आपल्या पांडुरंगाचं दर्शन घेतलेलं बघा. म्हणून म्हणलं आता जायचं अगोदर पुढे आम्ही जाणार होतो बघा आपल्या अक्कलकोटसाठी. सगळ्यांना लागलेल्या अगोदरच लय भुका. मग म्हणलं अगोदर सकाळी आणलेल्या डब्यावरच ताव मारायचा. म्हणून आलतो बा आम्ही इथे पेट्रोल पंपावर जेवायला. आम्ही आलो जेवायला आणि आमच्याबरोबर डॉगेश भाई नाही असं कसं झालंय वय. मग काय ते डॉगेश भाई पण आलतं बा जेवायला आपले. मग म्हणलं डॉगेश भाई जेवा तुम्ही पण, आम्ही पण जेवून जायचं म्हणलं तर पुढे. संध्याकाळी लयच उशीर झाला म्हणून आम्ही रात्री 12ला आलो बघा. रात्री 12ला आलो त्यामुळे आम्ही तर काय अगोदर झोपलो बघा. झोपून झाल्यानंतर म्हणलं अगोदर सकाळचं जायचं दर्शनाला स्वामींच्या. मग काय आम्ही आज चाललो बा आवरून आता स्वामींच्या दर्शनाला. पोरं का सगळे आवरलेलीच होतीच बघा सगळी पाक. ह्यो काय भाऊ आपल्याला लाजायला लागलेला विकिदा. तोपर्यंत दुसरीकडे बघतोय तर काय शिवमदा लागलेला आपल्या फोनवर चॅटिंग करायला. रातभर तर काही सुट्टी दिली नव्हता, सकाळचं पण चालूच केलता बघा. तुझं चालून दे म्हणलं तिकडं, आपण जायचं म्हणलं आता अक्कलकोटला दर्शनासाठी. मग काय आपण आलो बघा त्या आपल्या स्वामींच्या दर्शनासाठी. असं स्वामींचं दर्शन घेतलं एकदम मनाला असं शांतीच भेटली बघा. असं मूर्ती एक नंबरच दिसली बघा. स्वामींचं दर्शन घेऊन म्हणलं तर जायचं आता बाहेर आलतो बा आम्ही स्वामींची उभारलेली मूर्ती बघण्यासाठी. तिथे गेल्यावर आम्हाला अगोदर महाराजांची पण मूर्ती दिसली आणि स्वामींची पण मूर्ती दिसली. सगळ्यांची मूर्ती बघून आम्ही म्हणलं आता जायचं पुढे. तर भावना या व्लॉगमध्ये एवढंच. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये.